समोर भारत जगज्जेता ठरलाय। महिला विश्वचषकावर आपलं नाव कोरलेला अखेर ज्या क्षणाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आलेला आहे। महिला विश्वचषकावर नाव कोरलेलं आहे। हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वाचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डी.वाय. पाटील स्टेडियमवर झाला आणि त्यानंतर आपण पाहतो हा जल्लोषाचं वातावरण संपूर्ण भारतात आता पाहायला मिळतंय। 1983 त्यानंतर 2011 आणि त्यानंतर थेट आता आजचा हा महत्त्वाचा दिवस, ऐतिहासिक असा दिवस। भारतीय महिला क्रिकेट संघाने हा इतिहास रचलेला आहे। 2022, 2017 आणि 2023 या पराभवातीन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचा आज वचपा काढलेला आहे। अतिशय अटीतटीचा हा सामना होणार अशा प्रकारची शक्यता होती, मात्र उत्तम प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली। तब्बल भारताकडनं हा विजय नोंदवला। भारतीय महिला क्रिकेट संघाने हा इतिहास रचलेला आहे। रणरागिणींनी अखेर आपला इतिहास घडवला आहे। नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेने घेतलेला होता आणि त्या विरोधात भारतीय फलंदाजांनी तब्बल 298 धावांचं डोंगर रचलं होतं। 299 धावांचा टार्गेटचा पाठलाग करत असताना अखेर आता दक्षिण आफ्रिकेचा संघ कोलमडलेला। अटीतटीच्या या अंतिम सामन्यामध्ये अखेर आता पहिल्यांदाच महिला वर्ल्ड कप मध्ये विजेतेपदाचं नाव आता भारतीय महिला खेळाडूंनी कोरलेलं आहे। यामध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघाला मोठं यश मिळालंय। या महत्त्वाच्या सामन्यामध्ये खरं तर शेफाली वर्माचा खेळ अत्यंत महत्त्वाचा राहिला। फलंदाजी करताना अतिशय चांगली अशी कामगिरी केली।